सोनं चोरणाऱ्या महिलांचा पर्दाफाश करण्यात आलाय। अळमनेर या ठिकाणावरून तब्बल 9 तोळे सोनं जप्त करण्यात आलं असून ही दमदार कारवाई पोलिसांनी केली आहे। बसमधून महिलेचे 9 तोळे सोने लांबवणाऱ्या चोरट्या महिलांना अमळनेर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील वरुड येथून अटक केली आहे। त्यांच्याकडून 7,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गंगा चैना हातगळे वय 40, गंगा सुभाष नाडे वय 45, दोन्ही राणा नेताजी नगर यवतमाळ अशी संशयितांची नावे आहेत। प्रतिभा जिजाबराव पाटील वय 48 राहणार गारखेडे धरणगाव या 6 मार्च रोजी दुपारी 1च्या सुमारास धरणगाव येथून जळगाव येथे दोंडाईचा बसमधून प्रवास करत होत्या। त्यांच्या जवळील 2 बांगड्या, मंगलपोत हे दागिने त्यांनी पर्समध्ये ठेवले होते। त्यांच्या शेजारी 2 महिला बसल्या होत्या। या महिला अमळनेर येथील चोपडा नाका स्टॉप येथे उतरल्या। दरम्यान तक्रारदार महिलेने पर्स पाहिली असता त्यांना सोन्याचे दागिने मिळून आले नाहीत। त्यांनी बसमध्ये आणि आजूबाजूला शोध घेतला असता तपास लागला नाही। या प्रकरणी 8 मार्च रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याच्या शोधकामी पोलीस अधीक्षक यांनी पथकाला सूचित केले होते। त्यानुसार पथकाने तपासाला सुरुवात केली। संशयित नेमके कुठे वास्तव्य करतात यावर पोलिसांनी तपास लक्ष केंद्रित केले। त्यानुसार प्राप्त माहितीनुसार तपासाचे चक्र फिरले। सातत्याने संशयित महिला मुक्कामाचे ठिकाण बदलत होत्या। जळगाव, अकोला, बार्शी टाकळी, परतवाडा, मध्य प्रदेशातील तिगाव, पांढुर्णा, इंदूर आदी ठिकाणी संशयितांनी वास्तव्य केल्याचे तपासातून समोर आले आहे। संशयित महिला पुढील मुक्काम कुठे करणार आहेत याची गोपनीय माहिती पथकाने काढली।